गावात कोणीतरी अफवा पसरवली, गाव सोड तरच तुझी प्रगती होईल. सोडलं पाहिजे, गाव बाहेर गेलं पाहिजे, समाज बघितलं पाहिजे. पण त्यानं जास्ती सिरियसली घेतलं की काय तर माहित नाही. गाव सोड तरच तुझी प्रगती होईल. मग काय गाव सोडण्याच्या नादात काही लोक पुण्यात गेले, काही लोक पिण्यात गेले आणि काही लोक गायच्या चुन्यात गेलो. पण जे शहरात गेले, मोठमोठ्या शहरात त्यांनी घरं बांधली, मोठमोठी बिल्डिंगात आणली, त्यांनी परत कधी गावाकडे बघितलंच नाही. तुम्हाला सांगतोय, गाव सोडून जे शहरात गेलेली पोरं आहेत, मोठमोठे घरं त्यांनी बांधली, मोठमोठ्या विद्यापीठामध्ये, मोठमोठ्या विद्यालयामध्ये आपल्या लेकरांना पाठवतात, छान मोठी गाडी घेतली त्यांनी. पण खेड्यात सुटलेल्या म्हाताऱ्या मायबापांकडे त्यांचं लक्ष राहिलं नाहीये. तुम्हाला माहित आहे, शहरात राहणाऱ्या पोरांना आपल्या म्हाताऱ्या मायबापांची, खेड्यातल्या मायबापांची आठवण कधी येते? तर सुनबाईची डिलिव्हरी झाली की नातवांना सांभाळायला कोणी नाही म्हणून खेड्यातल्या मायबापांची आठवण केली जाते. तरी माझी म्हातारी माय मोठ्या गुन्ह्या गोविंदानं आनंदाने निघून जाते की याच बहाण्यानं, याच निमित्तानं माझ्या नातवाचं तोंड तरी पाहायला मिळणार. ही वस्तुस्थिती आहे आपल्या समाजाची. आज लहान लहान लेकरं जराशी मोठी झाली, ओटांवरती मिसरूळ फुटायला लागलं की ते मायबापांना प्रश्न करतात, काय कमवून ठेवलं म्हणे आमच्यासाठी, काय केलं म्हणे आमच्यासाठी. मी इकडे सांगली जिल्ह्यामध्ये होतो, कार्यक्रमाच्या निमित्तानं बस स्टँडला बसून होतो. ते असतात ना हात पाहणारे ज्योतिषी. आता मी तर काही कुठं हात दाखवत नाही. ते आले माझ्याकडे, म्हणे बाळा म्हणे मी तुझ्या हात पाहू शकतो. माझ्याकडे वेळ भरपूर होता, कोणतरी पाहिजेच होता आपल्याला. म्हटलं घ्या की पा. त्यानं बघितलं, म्हणे काशी केली वनवाशी केली, नशिबी तुझ्या 7.5 आली म्हणे. म्हटलं महाराज मराठीत बोला की. अरे मराठीतच बोलतो की, ऐक ना म्हणे काशी केली वनवाशी केली, नशिबी तुझ्या 7.5 आली. घाबरू नको, उपाय सांगतो, एकदा पिंपळाला 10 दक्षिणा घाल, एकदा आईची वाटी ठेव, 101 रुपया दे म्हणे महाराज 101 रुपये. मीच तेवढा लांबून आलो, माझ्याकडे कुठं पैसे. महाराज म्हणले देऊ नकोस, मन बघत होतो, पैसा खोटा दगडातला देव मोठा. पुन्हा त्यानं हातात घेतलं, म्हणे तू लोकांसाठी लय करतो पण तुझ्यासाठी कोणी करत नाही महाराज. माझ्या काळजावर हात ठेवलं. म्हणलं तुम्ही, तू लोकांसाठी लय करतो पण तुझ्यासाठी कोणी करत नाही. रात्री म्हणतो येऊ करू तेव करू, सकाळी म्हणतो काय करू, तोंडात रसवंती आहे बघ म्हणे, तुझ्या राजकारणात तरी पडू नकोस, आणि पडलास तर सख्या बापावरही विश्वास ठेवू नकोस, 51 रुपये दे म्हणे. म्हटलं महाराज 51 रुपये नाही होतो माझ्याकडे, मीच तेवढा. अरे देऊ नकोस, मन बघत होतो, पैसा खोटा दगडातला देव मोठा. मग शेवटी त्याला राहवलं नाही, त्याला पैसेच पाहिजे होते की. तो म्हणला आई शपथ खरं सांगतोय, खोटं सांगत नाही, पंढरपूरहून आलोय, तुळजापूरला चाललोय, तुझ्या नावानं आईला तेलवाईन 21 रुपये तरी दे म्हणे. म्हटलं महाराज 21 रुपये नाही, 11 रुपयात म्हणे. म्हटलं 1 रुपये म्हणे, 1 रुपये नाही. म्हटलं त्या महाराजांनी मला त्या दिवशी आशीर्वाद दिला, कोणता? तू बाळा जा म्हणे, अख्खा महाराष्ट्र फिर, भारत फिर म्हणे. तो शनी तुझ्या काही बिघडवू शकणार, ज्याच्या खिशात 1 रुपये नाही तो शनी तरी त्याचा काय बिघडवणार म्हणे. त्या दिवशी मला एक गोष्ट लक्षात आली की बघा, काही लोक ज्योतिषशास्त्रावर विश्वास ठेवतात, काही लोक ठेवत नाही. मी तर जनरली ठेवत नाही. छत्रपती संभाजीराजे असे म्हणाले होते, मनगटातली ताकद संपली की माणूस हातामध्ये भविष्य शोधायला निघतो. त्या मनगटातली ताकद कधी संपू देऊ नका. आणि बघा, त्या निसर्गानं, त्या भगवंत परमेश्वरानं, तुम्ही ज्याही देवाला मानत असाल, ज्याही धर्माला मानत असाल, त्या निसर्गानं प्रत्येक लेकराला 2 ज्योतिषी ऑलरेडी देऊन ठेवला आहेत. तुमच्या मनातलं जाणणारी तुमची आई आणि तुमच्या